Hello students, yesterday you have studied about the process of energy production of aerobic respiration of carbohydrate. Now today we are going to see what is the ATP. So students, काल तुम्ही बघितलं की एरोबिक रेस्पिरेशन प्रोसेस दरम्यान एनर्जी कशी प्रोड्यूस होते. So during that aerobic respiration you have studied that a glucose molecule gets step by step oxidized, and during that process glucose molecule get completely oxidized and a large amount of energy is produced in the form of ATP molecules. So about 38 ATP molecules are released during the process of aerobic respiration. However, cell does not utilize that all the energy. Instead of that, cell stores the energy in the form of a chemical compound, that is ATP molecule. ग्लुकोज ऑक्सिडेशन किंवा एरोबिक रेस्पिरेशनच्या दरम्यान जी प्रचंड प्रमाणामध्ये एनर्जी रिलीज होते ना त्या प्रोसेस दरम्यान, ती सगळी जी एनर्जी आहे सेल युटिलाइज करत नाही. त्याऐवजी ती एनर्जी सेलमध्ये स्टोअर केली जाते. ती एनर्जी ATP मॉलिक्यूलच्या फॉर्ममध्ये स्टोअर केली जाते. Now what is ATP? So ATP, it is actually a chemical compound in which energy is stored in a particular form. So let's see what is ATP. So ATP is adenosine triphosphate molecule. So chemically ATP म्हणजे काय? Adenosine triphosphate molecule. Now ATP is an energy rich molecule. It is actually a triphosphate molecule formed from adenosine ribonucleoside. तर ATP चं केमिकल स्ट्रक्चर जर विचारात घेतलं तर ATP म्हणजे नेमकी काय? सो ATP इज द ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल जो बनलेला असतो ॲडिनोसिन रायबोन्यूक्लिओसाइड पासून. आता हे काय आहे आणि एनर्जी नेमकी कुठे स्टोअर्ड असते? लेट्स सी. सो ATP has actually 3 components. ATP has 3 main parts. ATP हे कॉम्प्लेक्स केमिकल कंपाउंड आहे जे 3 पार्ट्सने बनलेलं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल अ नायट्रोजिनस कंपाउंड that is adenine, then a pentose sugar that is ribose, and third part is the 3 phosphate groups. Now here actually ATP हा 3 phosphate ग्रुपचा ॲक्च्युली कंपाऊंड आहे. हे 3 फॉस्फेट मॉलिक्यूल एकमेकांना तर केमिकल बॉन्डने अटॅच असतात आणि या 3 फॉस्फेट ग्रुप्सला रायबो शुगर अटॅच्ड असते केमिकल बॉन्डने, आणि या रायबो शुगरला अटॅच्ड असतो एडेनाइन हा नायट्रोजिनस कंपाऊंड. Let's see a nitrogenous compound adenine. So you have studied in that nitrogenous base in the DNA structure. सो DNA मध्ये जो नायट्रोजिनस बेस असतो ना ॲडेनाइन, तोच हा ॲडेनाइन. त्याच पद्धतीने DNA मध्ये पेंटोज शुगर दॅट मीन्स रायबो शुगर असते, तीच ही रायबो शुगर. यू कॅन सी हिअर केमिकल फॉर्म्युला ऑफ रायबो शुगर दॅट इज C5H10O5. Why it is called pentose sugar? Because it has 5 carbon atoms, so that's why it is called pentose sugar. Understood? And obviously 3 phosphate groups. Now अशा पद्धतीने या 3 कंपाऊंड पासून किंवा या 3 कंपाऊंडच्या कॉम्बिनेशन पासून बनलेला आहे ATP मॉलिक्यूल. अंडरस्टूड? नाउ या 3 जे पार्ट्स त्याचे आहेत ATP मॉलिक्यूलचे, त्यापैकी नेमकी कोणत्या पार्टमध्ये एनर्जी स्टोअर्ड असते? लेट्स सी. नाउ हिअर एनर्जी इज स्टोर्ड इन द बॉन्ड्स by which phosphate groups are attached to each other. आता इथे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 3 फॉस्फेट मॉलिक्यूल एकमेकांना केमिकल बॉन्डने, सिंगल केमिकल बॉन्डने अटॅच्ड असतात.
तर या बॉन्डमध्ये ॲक्च्युली या 3 फॉस्फेट मॉलिक्यूलच्या ग्रुपच्या एकमेकांना जोडलेल्या केमिकल बॉन्डमध्ये ॲक्च्युली एनर्जी स्टोअर्ड असते. अंडरस्टूड? नाव हाऊ डज गेट एनर्जी अवेलेबल टू द सेल ॲज पर इट्स रिक्वायरमेंट, ॲज पर इट्स नीड. सो आता बघा, ही एनर्जी जी आहे ती केमिकल बॉन्डमध्ये स्टोअर असते, म्हणजे बाउंड असते. मग सेलला ही एनर्जी तिच्या गरजेनुसार नेमकी कशी अवेलेबल होते? सो energy get available to the cell which is stored in the bonds by which phosphate groups are attached to each other. By breaking the phosphate bonds, energy is obtained, get available to the cell. आता 3 फॉस्फेट मॉलिक्यूल एकमेकांना केमिकल बॉन्डने अटॅच्ड असतात. अंडरस्टूड? तर फॉस्फेट ग्रुपच्या दरम्यान असणारा जो केमिकल बॉन्ड आहे तो ब्रेकडाऊन केला जातो आणि अशा पद्धतीने त्या बॉन्डमध्ये बाउंड असणारी दडलेली एनर्जी सेलला अवेलेबल होते. अंडरस्टूड? सो हेन्स in this way we can say that ATP molecules are stored in the cells as per need. सेल तिच्या गरजेनुसार ATP मॉलिक्यूल स्टोअर करून ठेवते सेलच्या इंटरनल पार्टमध्ये. सो अशा पद्धतीने ATP मॉलिक्यूलमध्ये केमिकल बॉन्डमध्ये जी स्टोअर असणारी एनर्जी असते ती सेलला अवेलेबल होते अँड द सेल कॅन परफॉर्म इट्स फंक्शनिंग. ओके, सो हेन्स ATP, it is also called energy currency of the cell. Understood? Now let's see the chemical structure of ATP molecule and how the chemical bond between phosphate molecule get broken down and how in which way energy get available to the cell. आता आपण बघूया की ATP moleculeचं chemical structure कसं आहे आणि फॉस्फेट मॉलिक्यूलमधले जे बॉन्ड आहेत ते कसे ब्रोकन डाऊन होतात आणि कशा पद्धतीने एनर्जी अवेलेबल होते सेलला आणि मग ATPचं पुढे काय होतं. लेट्स सी. नाव हिअर यू कॅन सी इझिली अंडरस्टूड द केमिकल स्ट्रक्चर ऑफ ATP molecule. So as earlier we have discussed about the 3 components of ATP molecule. Which are those 3 components of ATP molecule? Yes, adenine, that is the nitrogenous compound, then a pentose sugar, that is ribose sugar, and 3 phosphate groups here. मगाशी आपण डिस्कस केलं त्या पद्धतीने ATP मध्ये 3 मेन पार्ट्स आहेत. ते म्हणजे नायट्रोजिनस कंपाऊंड ॲडेनाइन तुम्हाला इथे दिसतं, अ पेंटोज शुगर इथे तुम्हाला दिसते ती म्हणजे रायबोज शुगर, आणि त्या रायबोज शुगरला बघा तुम्हाला दिसतं इथे सिंगल केमिकल बॉन्डने 3 फॉस्फेट मॉलिक्यूल जे आहेत ते 1 बाय 1 एकमेकांना अटॅच्ड आहेत. सो बघा पुन्हा एकदा 3 कंपोनंट्स ऑफ ATP मॉलिक्यूल. फर्स्ट पार्ट इज द ॲडेनाइन, मिडल पार्ट इज द रायबोज शुगर, and third part is the 3 phosphate groups. So all these 3 components are attached to each other by a chemical bond, and that complex compound which is formed, that is called adenosine triphosphate molecule. Now let's see how does energy get available to the cell. So here you can see that phosphate bonds in energy with energy. सो इथे 3 फॉस्फेट मॉलिक्यूल तुम्हाला एकमेकांना केमिकल बॉन्डने अटॅच्ड असलेले दिसत आहेत तुम्हाला. ओके, तर बघा सेलला तिच्या गरजेनुसार एनर्जी कशी अवेलेबल होते. तर इथे 2 फॉस्फेट मॉलिक्यूलमध्ये जो केमिकल बॉन्ड आहे ना तो ब्रेक होतो. ओके, आणि अशा पद्धतीने एक फॉस्फेट मॉलिक्यूल ATP पासून काय होतो, सेपरेट होतो, आणि अशा पद्धतीने एनर्जी रिलीज होते, सेल ती एनर्जी यूज होते. पुढे आपल्याला बघायचं आहे की एक फॉस्फेट मॉलिक्यूल जेव्हा सेपरेट होतो ना ATP मॉलिक्यूलपासून तेव्हा ATPचं काय होतं. नाउ हिअर वेन अ केमिकल बॉन्ड बिटवीन 2 फॉस्फेट मॉलिक्यूल और अ फॉस्फेट बॉन्ड बिटवीन 2 फॉस्फेट ग्रुप्स गेट ब्रोकन डाउन फॉर गेनिंग द एनर्जी, फॉर सिंथेसाइजिंग द एनर्जी, that ATP molecule converts into ADP molecule. You can see here above ATP converts into ADP. Now what is ADP? Adenosine
डायफॉस्फेट मॉलिक्यूल. व्हेरी इझी. सो हिअर ट्रायफॉस्फेट असं का म्हणतो आपण, कारण इथे आहेत 3 फॉस्फेट ग्रुप्स, पण इथे तुम्हाला एक फॉस्फेट ग्रुप सेपरेट झालेला इथे तुम्हाला दिसतो. ओके, हां, दॅट इज कॉल्ड इनऑर्गॅनिक फॉस्फेट मॉलिक्यूल. ओके, जेव्हा 2 फॉस्फेट ग्रुपमधला जो केमिकल बॉन्ड आहे तो ब्रेकडाऊन झाल्यानंतर 1 इनऑर्गॅनिक फॉस्फेट मॉलिक्यूल तुम्हाला ATP पासून सेपरेट झालेला दिसतोय. सो हाऊ मेनी phosphate groups now remain? Yes, 2 phosphate groups remain in that ATP molecule. So hence it is called diphosphate molecule. Understood? So here when ATP converts into ADP, now what is the chemical structure of ADP? Again here are 3 parts of ADP. ADP चे पण 3 पार्ट तुम्हाला दिसतात. कोणते? Adenine, that is a nitrogenous compound, remains as it is. Then ribose, pentose sugar remains also as it is. Okay, and 2 phosphate groups are remain only here after the separation of 1 inorganic phosphate molecule. So इथे ADP मध्ये पण 3 पार्ट दिसतात. adenine, ribose sugar and 2 phosphate groups. Hence it is called ADP, adenosine diphosphate molecule. And thus you can see here energy is released. In which form energy is released? एनर्जी जी रिलीज होते आणि ती सेलला मिळते ती नेमकी कोणत्या फॉर्ममध्ये अवेलेबल होते? सो एनर्जी रिलीज्ड, येस, इट इज इन द फॉर्म ऑफ हीट. अशा पद्धतीने हीटच्या फॉर्ममध्ये एनर्जी रिलीज होते, म्हणून तर ती किलो कॅलरीमध्ये काउंट केली आपण बघितलेलं आहे. अँड द सेल गेट एनर्जी ॲज पर इट्स रिक्वायरमेंट. अंडरस्टूड? तर अशा पद्धतीने आपण एरोबिक रेस्पिरेशन बघितलं. एरोबिक रेस्पिरेशन बघितल्यानंतर आपण हे पण डिस्कस केलं की ATP मॉलिक्यूलच्या फॉर्ममध्ये एनर्जी अवेलेबल होते सेलला. आता आपण एरोबिक रेस्पिरेशन ही जी प्रोसेस आहे ती एनर्जी प्रोडक्शन करता यूज होते. अंडरस्टूड? पण एनर्जी प्रोडक्शन ऑफ कार्बोहायड्रेट आपण स्टडी केलं. म्हणजे काय? की डायजेशनच्या प्रोसेस दरम्यान कार्बोहायड्रेट, yes, it is the main part of our diet. So carbohydrate converts into glucose, and glucose get oxidized step by step, and thus energy get released during the aerobic respiration. Okay, आता आपल्याला पुढच्या पार्टमध्ये बघायचं आहे की कार्बोहायड्रेट्सचं पासून एनर्जी कशी अवेलेबल होते हे आपण बघितलं. आता अजून 2 मेजर कंपोनंट आपल्या डाएटमध्ये असतात. ते म्हणजे कोणते? येस, लिपिड्स. लिपिड्स म्हणजे फॅट्स आणि प्रोटीन्स. सो we will discuss in the next part that process of energy production through aerobic respiration of fats and proteins. तर फॅट्स आणि प्रोटीन्स हे जे 2 इतर कार्बोहायड्रेट सोडून 2 हे मेन महत्त्वाचे पार्ट्स आहेत ना आपल्या डाएटमधले. तर फॅट्स आणि प्रोटीन्सपासून सेल कशी एनर्जी मिळवते थ्रू ड्युरिंग द एरोबिक रेस्पिरेशन वी विल सी इन द नेक्स्ट पार्ट.